नमस्कार, श्रेया कॉर्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत। आजची आपली रेसिपी आहे मखाना बर्फी। ही बर्फी तुम्ही उपवासाला देखील खाऊ शकता। अगदी सोप्या पद्धतीने ही बर्फी कशी तयार करायची ते या रेसिपीमध्ये आज आपण पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। सुरुवातीला आपण गॅस मंद आचेवर एक पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण 2 चमचे तूप घालून घेणार आहोत। तूप चांगले गरम झालेले आहे। तूप गरम झाल्यानंतर या कपाप्रमाणे आपण अर्धा कप बदाम घेतलेले आहे। बदाम या ठिकाणी आपण एकदम मंद आचेवर चांगले परतून घ्यायचे आहेत। बदाम परतण्यासाठी जास्त वेळ लागतो, त्यासाठी सुरुवातीला बदाम परतून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये आपण अर्धा कप काजू घालून घेणार आहोत। जेवढे बदाम तेवढेच या ठिकाणी आपण काजू म्हणजेच अर्धा कप काजू देखील याच्यामध्ये घालून दोन्हीही चांगले सोनेरी रंग येईपर्यंत आपण परतून घेणार आहोत। हे पहा, दोन्हीही मस्त असे आपले या ठिकाणी परतून झालेले आहे। हे एका बाउलमध्ये आपण काढून घेणार आहोत। काजू आणि बदाम हे दोन्हीही आपण सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेतलेले आहे। त्यानंतर त्याच पॅन मध्ये आपण 3 कप मखाना म्हणजेच कमळाच्या बिया मखाने चांगले आपण भाजून घेणार आहोत। मखाने भाजताना गॅसची फ्लेम ही आपण कमी ठेवलेली आहे। कमी गॅसवरच आपण हे चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेणार आहोत। एक मखाना आपण तोडून पाहिल्यानंतर एकदम कुरकुरीत असा तयार झालेला आहे। मखाने भाजून झालेले आहे, हे आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत। मखाने भाजून झाल्यानंतर त्याच पॅन मध्ये आपण गुळाचा पाक तयार करून घ्यायचा आहे। त्यासाठी आपण या ठिकाणी 1 कप गुळ घेतलेला आहे, तो आपण बारीक चिरून घेतलेला आहे, तो पॅन मध्ये आपण घालून घेणार आहोत। गुळ घालून झाल्यानंतर त्याच कपाने पाव कप आपण पाणी घालून घेणार आहोत। या ठिकाणी आपण घट्ट पाक न करता एक तारी पाक या ठिकाणी तयार करायचा आहे, म्हणजे एकदम चिकट असा पाक या ठिकाणी आपण तयार करून घेणार आहोत। यामध्ये गुळ विरघळलेला आहे। त्यानंतर त्यामध्ये आपण अर्धा चमचा वेलची पावडर घालून घेणार आहोत आणि वेलची पावडर घातल्यानंतर हे आपण कंटिन्यू चांगले मिक्स करून घेणार आहोत। मिश्रण आपले घट्ट झालेले आहे, म्हणजे अजून 1 मिनिट आपल्याला पाक तयार करण्यासाठी लागणार आहे। असेच आपण हे कंटिन्यू मिक्स करून घेणार आहोत। पाक तयार होईपर्यंत आपण भाजून घेतलेले मखाने पूर्णपणे थंड झालेले आहेत, हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण फिरवून घ्यायचे आहे। मखान्यावरती आपण काजू आणि बदाम परतून घेतलेले ते देखील घालून घ्यायचे आहे आणि याची मिक्सरला आपण पावडर तयार करून घेणार आहोत। ही पहा, अशा प्रकारे मिक्सरला आपण याची एकदम बारीक अशी पावडर तयार करून घेतलेली आहे। ही पावडर आपण साईडला ठेवणार आहोत आणि आपण आपला पाक झाला की नाही ते चेक करणार आहोत। पाकाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, एकदम थिक असा पाक आपण या ठिकाणी तयार केलेला आहे। बोटावर घेऊन अशा प्रकारे चेक केल्यानंतर एक तार तयार होते, म्हणजे आपला गुळाचा पाक या ठिकाणी तयार झालेला आहे। त्यामध्ये आपण मिक्सरला फिरवून घेतलेले मखाने, काजू आणि बदाम याची पावडर घालून हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। या ठिकाणी गॅस आपण बंद केलेला आहे। गॅस बंद करूनच नंतर हे आपण चांगले मिक्स करून घेणार आहोत। हे जेवढे चांगले मिक्स करेल तेवढे ही आपली बर्फी मस्त अशी सेट होते। या ठिकाणी सर्व मिश्रणाचा एकसारखा गोळा होईपर्यंत आपण हे चांगले मिक्स करून घेतलेले आहे। सुरुवातीला आपल्याला हे मिश्रण सुट्टे वाटते, परंतु जसजसे आपण मिक्स करत जाऊ तसतसे हे मिश्रण पाकामध्ये मिक्स होते आणि याचा घट्ट असा गोळा तयार होतो। हे पहा, अशा प्रकारे आपले मिश्रण सेट करण्यासाठी तयार झालेले आहे। त्यानंतर ट्रेचा वापर केलेला आहे आणि त्याच्यावरती बटर पेपर लावलेला आहे। त्याऐवजी तुम्ही एका प्लेटला तूप लावून त्याच्यामध्ये देखील मिश्रण अशा प्रकारे काढून सेट करून घ्यायचे आहे। हे पहा, स्पॅच्युलाने आपण हे सर्व मिश्रण एकसारखे करून घ्यायचे आहे। एकसारखे झाल्यानंतर याच्यावरती बारीक कट केलेले काजू घालून घेणार आहोत। या ठिकाणी काजूचा वापर केलेला आहे, त्याऐवजी तुम्ही पिस्ते, बदाम याचे बारीक काप देखील घालू शकता आणि हे आपण सेट करण्यासाठी 30 मिनिटं रूम टेम्परेचरला ठेवणार आहोत। 30 मिनिटं आपली झालेली आहे। 30 मिनिटांनंतर आपली बर्फी या ठिकाणी सेट झालेली आहे। ही आपण ट्रे मधनं काढून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता, एकदम परफेक्ट आणि मस्त अशी ही सेट होते आणि आपण चौकोनी आकारामध्ये याच्या वड्या कट करून घेणार आहोत। तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही लहान मोठ्या याच्या वड्या कट करू शकता। सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि मुलांना सुट्टी आहे। मुलांसाठी तुम्ही अशा प्रकारे एकदम पौष्टिक अशी मखाना बर्फी नक्की करून पहा। एकदम पौष्टिक आहे आणि करायलाही सोपी आहे। बर्फी ही उपवासासाठी देखील चालू शकते आणि अशीच तुम्ही घरामध्ये करून ती देखील खाऊ शकता। या ठिकाणी आपली सर्व बर्फी कट करून झालेली आहे। कट केल्यानंतर एक पीस तुम्ही पाहू शकता। हे पहा, एकदम परफेक्ट आणि मस्त अशी ही बर्फी तयार झालेली आहे। तुम्ही देखील नक्की करून पहा। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी श्रेया कॉर्नरला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।